1-2 वर्षामध्ये आम्हाला फॉरेस्टची नोटीस आली, हे सगळे इलिगल करू नका, साप हा फॉरेस्ट ॲक्टमध्ये प्राणी येतो आणि ते तुम्ही करायला नाही पाहिजे. कळलं, ठीक आहे बाबा, नोटीस बिटीस यायला लागले का आपली माणसं तशी घाबरतात आणि आम्ही घाबरलो आणि बंद करून टाकलो. आम्हाला माहितीच नव्हतं की ते काहीतरी चुकीचं आहे. आज भारतामध्ये मला एक्झॅक्ट फिगर्स नाही सांगता येणार, पण काही लाख डॉलर्स हे आपण आज चायना किंवा थायलंड किंवा अशा एशियन देशांना देतोय हे सापाचं विष आपल्याकडे इम्पोर्ट करण्यासाठी. मी म्हणणार नाही की सापांवर हे प्रयोग करा वगैरे किंवा असं, पण मी म्हणेन की ही एक महत्त्वाची बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. खूप करोडोंची लढाल याच्यामध्ये होऊ शकते आणि कितीतरी आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि हे काही जंगलातले नसायला पाहिजे. आपण इनब्रीड करू शकतो घरामध्ये किंवा काय, इट्स अ डिफरंट टॉपिक. पण मला असं म्हणायचं की आपण जे भारतामध्ये काही गोष्टी ज्या त्या आपण उगाच बंद करून टाकतो, पण ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी इकॉनॉमी आहे जी आपण खरोखर तयार करू शकतो ग्रामीण भागामध्ये. आज आपलं एवढे लाखो करोडो डॉलर्स जे आपले भारताच्या बाहेर जात आहेत ते भारतामध्येच राहतील. आपली औषधं आपणच बनवू. सापांच्या विषापासून अँटीस्नेक व्हेनम इंजेक्शन बनतं, ज्याच्यापासून म्हणजे कोणाला साप चावला, स्पेशली ग्रामीण भागामध्ये जेवढे पॉप्युलेशन आहे तर प्रत्येकासाठी एक वायल बनते दर 6 महिन्याला किंवा 8 महिन्याला. तुम्ही इमॅजिन करू शकता किती प्रमाणात सापाचं विष आपण इम्पोर्ट करू शकतो.